65 वर्षांवरील व्यक्तींसाठी चेतावणी. रात्रीच्या 4 चुकीच्या सवयी. यामुळे पाय कमकुवत होत आहेत. तुमच्याही रात्री पायांमध्ये होणाऱ्या वेदना, मुंग्या येणे आणि झिणझिण्यांमुळे जात आहेत का? दिवसभर काम करून तुम्ही थकता आणि बिछाण्यावर पडताच शांत झोप लागेल अशी अपेक्षा करता. पण जसेच पाय पसरता तसाच त्रास सुरू होतो. कधी पायात कोणीतरी गाठ बांधल्यासारखे वाटते, तर कधी मुंग्या फिरत असल्यासारखी जाणीव होते. तुम्ही पाय आपटता, तेलाने मालिश करता, पण आराम फक्त काही क्षणांचाच मिळतो. खरं म्हणजे 65 वर्षांनंतर पायातील हा त्रास केवळ एक साधी तक्रार नसून तो तुमच्या शरीराकडून मिळणारा एक मोठा इशारा असू शकतो. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या अनेकदा डॉक्टरही घाईत सांगत नाहीत. रात्री पाय का अस्वस्थ होतात, त्यामागची कारणे समजून घेऊ. आणि शेवटी असा एक उपायही सांगणार आहे, जो तुम्ही आजपासूनच सुरू केला, तर तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होऊ शकते. तसेच, तुमचे वय किती आहे आणि या त्रासाला किती वर्षे झाली आहेत? हे कमेंटमध्ये नक्की लिहा, म्हणजे तुमच्यापैकी किती जण या समस्येचा सामना करत आहेत, हे समजेल. कल्पना करा, तुम्ही एक रोप लावले आहे. तुम्ही त्याला रोज पाणी देता, पण त्याच्या मुळांमध्ये वाळवी लागली आहे. वरून रोप ठीक दिसेल, पण हळूहळू ते सुकू लागेल. आपल्या पायांचीही अशीच अवस्था असते. 65 वर्षांपर्यंत पोहोचल्यावर शरीरातील मज्जातंतू, नसा, तरुणपणाइतके सक्षम राहत नाहीत. शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोषण पोहोचवण्याचे त्यांचे काम हळूहळू कमी होऊ लागते. आता तुम्ही म्हणाल, मग काय करायचं? हा त्रास म्हणजे वृद्धत्वाचाच भाग आहे का? नाही. हा त्रास म्हणजे तुमचे पाय तुमच्याकडे मदतीची विनंती करत आहेत, याचा संकेत असू शकतो. बहुतेक लोक काय करतात? ते लगेच वेदनाशामक गोळी घेतात. पण थोडा शांतपणे विचार करा. गोळी घेतल्याने नसांची कमजोरी दूर होते का? नाही. गोळी फक्त मेंदूला वेदना कमी जाणवू देण्याचा संदेश देते. पण मूळ कारण तसेच राहते. आणि हीच सर्वात मोठी चूक ठरते. आता पुढची गोष्ट फार कमी लोकांना माहिती असते. अनेकदा पायांच्या वेदनांचे कारण आपल्या पोटाशी संबंधित असू शकते. तुम्ही विचार करत असाल, पोटाचा आणि पायांचा काय संबंध? जर तुमचे पोट रोज व्यवस्थित साफ होत नसेल, तर शरीरातील टाकाऊ पदार्थ पूर्णपणे बाहेर पडत नाहीत. या दाव्याला ठोस वैज्ञानिक पुरावा नाही, परंतु काही लोकांच्या अनुभवांनुसार बद्धकोष्ठतेमुळे अस्वस्थता वाढू शकते. त्यामुळे बद्धकोष्ठतेवर योग्य उपचार करणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतो का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता अशा एका गोष्टीबद्दल बोलूया जी जवळजवळ प्रत्येक घरात असते, पण आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या नसांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा असतो. वय वाढल्यावर दातांच्या त्रासामुळे अनेक जण फळे कमी खातात. अशा वेळी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने भाज्यांचे सूप, फळे किंवा इतर पौष्टिक पदार्थ आहारात समाविष्ट करणे उपयुक्त ठरू शकते. पण अजून एक महत्त्वाचे कारण बाकी आहे आणि ते म्हणजे पायांची योग्य पद्धतीने मालिश करणे. आपण मालिश करतो, पण अनेकदा चुकीच्या दिशेने. सामान्यतः हलक्या हाताने टाचेपासून गुडघ्याकडे वरच्या दिशेने मालिश केल्याने काही लोकांना आराम वाटू शकतो. मात्र, तीव्र वेदना, सूज, लालसरपणा किंवा रक्तवाहिन्यांचा आजार असल्यास मालिश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आता मी सांगणार असलेला उपाय सर्वात प्रभावी असल्याचे अनेकजण सांगतात. रात्री झोपण्यापूर्वी एका बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडे सैंधव मीठ, सेंधा नमक घाला. त्यामध्ये 10 मिनिटे पाय बुडवून ठेवा. हे कोणतेही जादू नसून,
कोमट पाण्यात पाय भिजवल्याने काही लोकांना स्नायू शिथिल होण्यास आणि थकवा कमी झाल्यासारखे वाटू शकते. मात्र यामुळे शरीरातील घाण बाहेर निघते किंवा नसांमधील अडथळे दूर होतात याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. तुम्ही हा उपाय कधी करून पाहिला आहे का? नसेल तर तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन तो करून पाहू शकता. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. यावरून कळेल की तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक आहात. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी दूध पितात. काही जण त्यात चिमूटभर जायफळ किंवा हळद घालतात. हळदीमध्ये दाह कमी करण्यास मदत करणारे घटक असतात, तर जायफळामुळे काही लोकांना आराम वाटू शकतो. मात्र याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळा असू शकतो. आणखी एक साधा उपाय म्हणजे झोपताना पायाखाली एक पातळ उशी ठेवणे. त्यामुळे पाय थोडे उंच राहतात आणि काही लोकांमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते, विशेषतः ज्यांना पाय सुजण्याचा त्रास असतो. विचार करा, जर तुम्ही फक्त झोपण्याची पद्धत आणि आहारातील काही सवयी सुधारल्या तर कदाचित वेदनाशामक औषधांची गरज कमी होऊ शकते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे बंद करू नयेत. आपले शरीर स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता ठेवते. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैली यामुळे शरीराच्या नैसर्गिक पुनर्बांधणी प्रक्रियेला मदत होते. मला माहीत आहे, अनेकदा तुम्हाला असे वाटत असेल की आता वय झाले आहे आणि हा त्रास आयुष्यभर सोबत राहणार. पण प्रत्येक वेदना ही वृद्धत्वाचा अपरिहार्य भाग असतेच असे नाही. योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना आराम मिळू शकतो. मी अशा अनेक लोकांना पाहिले आहे जे 70 वर्षांनंतरही कोणत्याही विशेष त्रासाशिवाय लांब चालतात. ते कोणताही चमत्कार करत नाहीत, तर आपल्या शरीराची काळजी घेतात. जेव्हा पायात जास्त वेदना जाणवतात तेव्हा आधार घेऊन पंजांवर उभे राहून हळूहळू टाचा वरखाली करण्याचा व्यायाम, हील रेजेस, करता येतो. यामुळे पिंड्यांच्या स्नायूंना बळकटी मिळण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते. पिंडरीच्या स्नायूंना अनेकदा दुसरे हृदय असे म्हटले जाते, कारण चालताना आणि हालचाल करताना ते पायांतील रक्त हृदयाकडे परत जाण्यास मदत करतात. जर तुम्ही दिवसभर बसून राहत असाल तर दररोज मध्येच उठून थोडे चालणे, हलका व्यायाम करणे किंवा पंजांवर चालण्याचा सराव करणे फायदेशीर ठरू शकते. आणखी एक उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी नारळाच्या तेलाने पायांना हलक्या हाताने मालिश करणे. यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि काही लोकांना आराम व शांतता वाटू शकते. जर रात्री अचानक पायात वेदना किंवा गोळा आला तर घाबरून लगेच उठू नका. शांतपणे खोल श्वास घ्या आणि पायांचे हलके स्ट्रेचिंग करा. अनेक वेळा यामुळे स्नायूंचा ताण कमी होण्यास मदत होते. हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर आशेचा संदेश देण्यासाठी आहे. तुमची वेदना म्हणजे तुमचा पराभव नाही. ती फक्त तुमच्या शरीराकडून मिळणारा एक संकेत आहे की त्याला थोडी अधिक काळजी आणि लक्ष हवे आहे. तुम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहात जिथे स्वतःसाठी वेळ काढणे खूप महत्त्वाचे आहे. हे छोटे छोटे बदल जर तुम्ही आजपासून केले तर वेदनांनी भरलेल्या रात्रींचे रूपांतर शांत आणि सुखद झोपेमध्ये होऊ शकते. सकाळी उठल्यावर तुम्हाला अधिक हलके आणि ताजेतवाने वाटू शकते. तुम्ही तुमच्या रात्री पुन्हा सुखद बनवण्यासाठी तयार आहात का? जर होय, तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आजपासून तुम्ही कोणता बदल करणार आहात. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, कारण तुम्ही निरोगी असाल तरच तुमचे कुटुंबही आनंदी राहील. ही माहिती अशा लोकांपर्यंत नक्की पोहोचवा जे पायांच्या वेदना किंवा अशाच समस्यांशी झुंज देत आहेत. कदाचित तुमचा एक छोटासा प्रयत्न एखाद्याला आरामदायी झोप मिळवून देण्यास मदत करेल.
अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.